मित्र, पुण्याला FTII मध्ये वाद सुरू झाला तेव्हापासून शिक्षण संस्था आणि हे सरकार यांच्यामध्ये असलेले संबंध हे काहीसे तणावाचे, पिढ्याचे असलेले आपल्याला दिसतात. एका अर्थाने FTII काय किंवा आता JNU काय याच्यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये असं झालं म्हणून ही प्रकरणं इतकी गाजली. कारण आता जी चर्चा चालली आहे त्याच्यातली एक चर्चा अशी चाललेली आहे की हा सरकारी हस्तक्षेप आहे. हस्तक्षेपाबद्दल जर बोलायचं झालं तर आपणा सगळ्यांना हे माहिती आहे की अनेक सरकार अनेक राज्यांमधली तिथल्या शिक्षण संस्थांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करत आलेली आहे. आणि त्यामुळे ह्या सरकारने जे केलं ते केल्यामुळे आपल्याला ही जर जाणीव झाली असेल की अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप शिक्षण संस्थांमध्ये करणं हे फारसं चांगलं नाही, तर मला असं वाटतं की या सरकारमुळे ज्या काही 2-4 फायद्याच्या गोष्टी झाल्या असं नंतर म्हणता येईल त्यातली ती एक फायद्याची गोष्ट असेल. प्रश्न कुठे येतो? प्रश्न असा येतो की शिक्षण संस्थांचं स्वरूप काय आणि कशा करता हे आपण म्हणतोय की शिक्षण संस्थांमध्ये हस्तक्षेप व्हायला नको. विद्यापीठ कशा करताय? विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप कोण करतं, का करतं ह्याच्या कहाण्या आपल्याला सतत ऐकायला मिळतील, अनुभवायला मिळतील. पण मुद्दा असा आहे की आपण शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ यांच्याबद्दल जेव्हा बोलतो आणि मी तिथनं सुरुवात करतोय कारण JNU मुळे हा प्रश्न सुरू तिथनं झालेला आहे की विद्यापीठांची स्वायत्तता आणि त्या विद्यापीठांना सरकार कसं वागवतं. मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल ह्या सरकारच्या मनामध्ये खूप शंका आहेत आणि त्या शंका मी वारंवार तुम्हाला पुन्हा पुढेही सांगणार आहे त्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळेच विद्यापीठांकडे असं काहीसं तुच्छपणे कुत्सितपणे पाहिलं जातं. म्हणजे विद्यापीठ ही ज्ञाननिर्मितीची क्षेत्र आहेत असं मानणं आपण सोडून दिलेलं आहे. विद्यापीठ ही चिकित्सेची क्षेत्र आहेत असं आपण मानत नाही. विद्यापीठांनी पर्यायांचे शोध घ्यावेत असे आपण मानत नाही. मग काय करावं विद्यापीठांनी? तर विद्यापीठ ही सरकारी खाती आहेत असं साधारणपणे मानलं जातं, डिपार्टमेंट्स आहेत. आणि त्यामुळे कोणीतरी सरकारमधला एखादा अंडर सेक्रेटरी जसं आपल्या हाताखालच्यांना आदेश देतो तसे विद्यापीठांना द्यावेत अशी रीत आपल्याकडे आपण पाडून घेतलेली आहे. तिचा या सरकारने जर फायदा घेतला तर मला असं वाटतं की आता या सरकारबद्दल बोलतानाच इतरत्र सुद्धा ह्या प्रकारांची जी आवृत्ती सतत घडत असते त्याची जाणीव ठेवली पाहिजे. कारण आपली आता एक सार्वत्रिक समजूत अशी झालेली आहे की शिक्षण किंवा विद्यापीठ म्हणजे कारकून आणि तंत्रज्ञ प्रसवणारे कारखाने. त्यांनी दरवर्षी इतके PhD बाहेर काढावेत, इतके टेक्निशियन्स बाहेर काढावेत, इतके ग्रॅज्युएट्स बाहेर काढावेत. कारण भारताचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ, ग्रॉस कसला तरी रेशिओ वगैरे हा जगातल्या इतर देशांशी काही जुळत नाही आणि म्हणून आपल्याला ही काळजी पडलेली असते की इथल्या विद्यापीठांनी आता विद्यापीठ नावाची जी अभिजात कल्पना आहे ज्ञाननिर्मितीची तिच्यापासून दूर जावं आणि त्या भानगडीत न पडता पदवीधर निर्माण करावे आणि ते पदवीधर कामाचे किंवा बिनकामाचे कसेही निर्माण केले तरी चालते. एक मोठे उद्योजक आहेत मला वाटतं त्यांनी अलीकडे असं म्हटलं या प्रकरणानंतर आणि ते फार लक्षात घेण्यासारखं आहे की आपण शिक्षणाकडे कसं पाहतो. मला वाटतं मोहनदास पै, वी सबसिडाइज युअर एज्युकेशन, वी डोंट सबसिडाइज युअर पॉलिटिक्स. पॉलिटिक्स काय आहे? विचार करण्याचं पॉलिटिक्स. विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी विचार वगैरे करू नये. वी सबसिडाइज युअर एज्युकेशन आणि यातले वी कोण हे माहित नाही मला. ते स्वतःला आणि कॉर्पोरेट स्वतःला जर म्हणत असेल की वी सबसिडाइज तर तो जरा विरोध होईल. पण करायलाच पाहिजे. समाजाने शिक्षणाला सबसिडाइज करायला पाहिजे जर शिक्षण हे समाजाला प्रश्न विचारत असेल तर. म्हणजे शिकणाऱ्यांची ही जबाबदारी आहे की उलट जाऊन समाजाला प्रश्न विचारायचे. पण हे गृहस्थ असं म्हणतात की वी सबसिडाइज युअर एज्युकेशन नॉट युअर पॉलिटिक्स. ही जोपर्यंत आपली शिक्षणाबद्दलची, विद्यापीठांबद्दलची, शिक्षण संस्थांबद्दलची सार्वत्रिक समजूत असेल तोपर्यंत मला असं वाटतं की JNU सारखे, FTII सारखे, हैदराबाद विद्यापीठासारखे असे प्रकार वारंवार घडत राहतील आणि त्यामुळे एकूणच आपल्या देशामध्ये शिक्षण आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये दडपशाही किंवा हस्तक्षेप वगैरे या विषयांबद्दल तरी निदान मी असं म्हणेन की या सरकारने फक्त जुनी परंपरा जास्त उज्ज्वल करायची ठरवलेली दिसते. आपल्या देशातल्या राजकीय पक्षांची शिक्षण संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्याची जी परंपरा आहे ती या सरकारने द्विगुणित केली
उज्ज्वल केली. कारण काय तर विद्यापीठांचं शिरोमणी समजल्या जाणाऱ्या JNU मध्येही त्यांनी हस्तक्षेप केला, असं फार तर म्हणता येईल. पण खरा प्रश्न माझ्या मते तेवढाच आहे. खरा प्रश्न या प्रश्न विचारण्याशी संबंधित आहे आणि त्याची आता चर्चा आधीच्या दोघही वक्त्यांनी केलेली आहे, त्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं. तो प्रश्न असा आहे, आता पाडगावकरांनी त्याचा उल्लेख केला की राष्ट्रवाद कशाला म्हणायचं, असा हा खरा प्रश्न आहे. आणि आपल्या देशामध्ये आणि इतरही देशांमध्ये राष्ट्रवाद कशाला म्हणायचं हा डोकेफोडीचा, विचार करण्याचा, चर्चेचा आणि वादांचा विषय कायम राहिलेला आहे. जमिनीवर मालकी म्हणजे राष्ट्रवाद आहे का? तसं असेल तर मग भारत नावाचा जो अधिकृत नकाशा आहे त्या जमिनीवरती असलेल्या मालकीबद्दल आपल्या सगळ्यांना प्रेम वाटायला लागेल. आणि मग तसं मानलं तर त्याच न्यायाने, म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतोय, राज करेगा खालसा ही घोषणा सुद्धा त्या मालकीच्या पद्धतीच्या राष्ट्रवादाची हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. तेव्हा मालकी हा राष्ट्रवादाचा एक अर्थ असू शकतो. दुसरा अर्थ असा असू शकतो की जबरदस्तीने सगळ्यांनी या देशावर प्रेम केलं पाहिजे. आणि ही कल्पना अनेकांच्या मनामध्ये असते. म्हणून मी हे तुम्हाला वाचून दाखवतो. असं हे म्हणाले, त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल, नसेल तर मी सांगतो नंतर, की माझ्या हातात काही शस्त्र नाही. हे ते OP शर्मा नाही म्हणाले बरं का, ते तर म्हणलेच होते, ते आणखी आपल्या इथले म्हणाले. माझ्या हातात काही शस्त्र नाही, अन्यथा मी नुसते थोबाडीत मारले नसते, काहीही केले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल ते बोलणे योग्य नाही. या देशात राहतात तर या देशावर प्रेम केलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे. हा राष्ट्रवादाचा अर्थ आता प्रचलित. या गृहस्थांचं नाव आहे शरद पोंक्षे. त्यांनी हे केलेलं मी वर्तमानपत्रातलं वाचतोय, माझ्या मनचं नाही आहे. म्हणजे कारण हल्ली काही बोलताना जे वर्तमान ते चुकीचं असेल तर हे वर्तमानपत्र त्याला जबाबदार आहे. त्यांनी हे म्हटलंय. बरं, हे झाले. तुम्ही म्हणाले कोणीतरी नट कर्मधर्म संयोगाने एक ऐतिहासिक भूमिका केल्यामुळे मोठे झाले म्हणून हे दुसरं H. राजा, D. राजा नाही, H. राजा नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक नॅशनल सेक्रेटरी, म्हणजे गल्ली बोळातले नाही, कारण हे हल्ली म्हणायचे पूर्ण फॅट पडलेलं आहे की फ्रिंज एलिमेंट आहे. पक्ष तसा नाहीये, आम्ही सरकार चांगलं आहे, फ्रिंज एलिमेंट त्रास देत आहे. हे नॅशनल सेक्रेटरी. त्यांनी काल असं म्हटलेलं आहे, कम्युनिस्ट नेते जे आहेत D. राजा, त्यांची मुलगी म्हणे त्या संयोजकांमध्ये होती. म्हणून त्यांनी असं म्हटलं की D. राजा हे जर खरे राष्ट्रभक्त असतील तर त्यांनी आपल्या मुलीला गोळी घालायला पाहिजे. ही बातमी आहे, पुन्हा मी मंच नाही सांगत आहे. त्यांनी कदाचित ते दयाळू असतील, ते असं म्हणले नाही की D. राजांनी स्वतः गोळी घालायला पाहिजे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की he should have got his daughter shot. दुसऱ्यांनी घालावी, स्वतःच्या मुलीला आपण कशाला मारायची गोळी. he should have got his daughter shot. माझा प्रश्न हा आहे की राष्ट्रवादाचा अर्थ अशा प्रकारे लोकांना सक्तीने, जबरदस्तीने, धाक दाखवून, कायदा करून देशावर प्रेम करायला लावणार आहे का? या देशातला समाज हा माझा समाज आहे अशा समुदाय भावनेतून आत्मीयता वाटायला पाहिजे. पाडगावकर आता म्हणली ती यादी कितीही वाढवता येईल की आपल्या राष्ट्रवादामुळे आपल्याला, उदाहरणार्थ दलितांवर झालेल्या अत्याचारांमुळे अस्वस्थ होऊन आपल्या राष्ट्रवादाबद्दल आपल्याला शंका वाटत नाही. बायकांवर बलात्कार झाले तर आपल्या राष्ट्रवादाबद्दल आपल्याला शंका वाटत नाही. ईशान्येच्या मुलांना कुठेतरी मारलं किंवा चिंकी म्हटलं तर आपल्याला राष्ट्रवादाला धक्का पोहोचत नाही. मुसलमानांबद्दल संशय व्यक्त केला तरी आपल्या राष्ट्रवादाला धक्का बसत नाही. ही आत्मीयता आहे. त्यांनी आत्महत्यांचा उल्लेख केला. या देशात किती आदिवासी मुलं निव्वळ भगवण लागून मरतात, त्याचा आपल्या राष्ट्रवादाला काही वाटत नाही. आपण राष्ट्रवादी नाही. ज्यांना याच्याबद्दल शंका वाटते, ज्यांना याच्याबद्दल व्यथा वाटते, ज्यांना याच्याबद्दल चिंता वाटते, त्यांची आत्मीयता, त्यांची समुदाय भावना ही राष्ट्रवाद आहे का? बंदुकीच्या धाकाने तुम्हाला या देशावरती प्रेम केलंच पाहिजे असं सांगणं म्हणजे राष्ट्रवाद आहे? हा प्रश्न माझ्या मते या सगळ्या वादाच्या मध्यवर्ती.
बाकी आमच्या शिक्षण संस्थांमध्ये हस्तक्षेप वगैरे सोडून द्या. खरा मुद्दा हा आहे की नागरिक म्हणून जगताना मला ही नॅशनलिझमची टेस्ट, ही जर नॅशनलिझमची टेस्ट लावायची असेल तर मला असं वाटतं की त्याच्यातून पुढचं एक द्वंद्व उभं राहतं राष्ट्रवादाशी संबंधित, आणि ते असं की आपला देश लोकशाही देश आहे आणि अजून तरी असं कोणी थेट म्हणत नाहीये की लोकशाही बंद करा. तर मग या लोकशाहीचं आणि राष्ट्रवादाचं नातं काय? आणि हा केवळ आपल्या देशाचा प्रश्न नाहीये, कायमच सगळीकडेच यांचं नातं हे प्रेमाचं आणि तणावाचं दोन्ही असतं. म्हणजे लोकशाही तुम्हाला राष्ट्रवादाला बळ प्राप्त करून देते, राष्ट्रवाद तुमची लोकशाही मजबूत करू शकतो, पण त्याचबरोबर लोकशाही तुमच्या राष्ट्रवादामध्ये जर दादागिरी असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला ताकद देते. पण शेवटी राष्ट्रवाद व्यक्त कसा होतो? राष्ट्रवाद व्यक्त होतो तो स्टेट नावाच्या गोष्टीच्या मार्फत व्यक्त होतो, आणि त्यामुळे आपला जो पाला पडतो रोज तो काही राष्ट्र नावाच्या अमूर्त कल्पनेशी नाही, तर त्या राष्ट्राचा मक्ता खांद्यावर वाहणाऱ्या नेशन स्टेट राष्ट्र राज्याशी आपला पाला पडतो. ते राष्ट्र राज्य जर तुम्हाला दंडुकेगिरी करत असेल तर तुमचाच राष्ट्रवाद तुम्हाला लोकशाहीच्या मार्फत त्या दंडुकेशाहीबद्दल बोलायची प्रेरणा देतो, तो राष्ट्रवाद आहे. आणि त्यामुळे हे जे नातं आहे, प्रश्न विचारणारी लोकशाही आणि प्रेम करायला शिकवणारा राष्ट्रवाद, हे नातं स्वीकारायचं का तोंड बंद करणारा राष्ट्रवाद आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारी कल्पना कायद्याची, हे स्वीकारायचं? हा पेच आपल्या पुढे आज घडीला येऊन उभा राहिला. सरते शेवटी मला आणखीन एका गोष्टीकडे आपलं लक्ष द्यायचं. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार या अनेक गोष्टी करत आहे आणि त्यामुळे सरकारच्या बद्दल बोलणं, त्या सरकारवरती टीका करणं हे अपरिहार्य झालेलं आहे. पण खरा मुद्दा जास्त खोलातला आहे. तो असा आहे की आपल्या समाजात आज आपल्यामध्ये सर्वांमध्ये ह्या ज्या दोन मगाशी मी कल्पना सांगितल्या राष्ट्र समाजाबद्दलच्या, त्यांच्यातला संघर्ष पेटायला सुरुवात झालेली आहे. त्या कल्पना जुन्या आहे. 100 वर्षापूर्वीच इथे राष्ट्रवादाची ही पर्यायी कल्पना जी आली ती आलेली होती, पण ती इतके दिवस दबून हलक्या पावलांनी कोपऱ्या कोपऱ्यामधून वावरत होती. आता तो संघर्ष पेटायला सुरुवात झालेली आहे, याची ही सगळी चिन्ह आहे. या ज्या सगळ्या सुट्या घटना आपण मगापासून गेला काही काळ ऐकतो आहोत आणि वर्तमानपत्रात अनेकांनी आपण वाचल्या असतील, त्या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर आज आपण जे बोलतो आहोत त्याला काहीतरी पार्श्वभूमी प्राप्त होईल. सुट्या घटना म्हणून त्याच्याकडे पाहू नका की फक्त JNU काय झालं, अमुक ठिकाणी काय झालं. या सगळ्या घटनांचा जर एकत्र विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की आता जवळपास गेली 100 वर्ष टाळलेला संघर्ष या समाजाला करावा लागणार आहे. आणि तो संघर्ष कोणत्या प्रकारचं राष्ट्र समाज म्हणून आपल्याला वावरायचं. पाडगावकरांनी जो शेवट केला त्याच्यात त्यांचा हा मुद्दा होता की राष्ट्र समाज म्हणून वावरत असताना मला कोणता राष्ट्र समाज अभिप्रेत आहे आणि मी ज्यांना विरोध करतो त्यांना कोणता राष्ट्र समाज अभिप्रेत आहे, याच्यातला हा संघर्ष आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये ही निवडणूक आणि त्याच्या थोडा आधीचा काळ पासून अशा प्रकारच्या संघर्षाला थेट सुरुवात झालेली आहे. हे आता तरी निदान आपल्याला मागे वळून पाहिल्यानंतर कळू शकेल. समजा आपण त्या क्षणांचे साक्षीदार असतो त्यामुळे पटकन गोष्टी लक्षात येत नाहीत असं जरी मानलं तरी आता जर तुम्ही गेल्या 2 ते 3 वर्षांची संगती लावायला लागलात तर तुम्हाला असं दिसेल की हे केवळ सरकारच्या विरुद्ध किंवा एका पक्षाच्या विरुद्ध एवढाच मुद्दा नाहीये, तर ते सरकार आणि तो पक्ष ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो त्याच्याविषयीच्या मतभेदांचा हा मुद्दा आहे. त्यामुळे माणसं वाईट आहेत का चांगली आहेत, पक्ष चांगले आहेत का वाईट आहेत, सरकार एफिशियंट आहे का अकार्यक्षम आहे, हे मुद्दे नंतर येणारे आहेत. खरा मुद्दा हे समजून घेण्याचा की हा काय संघर्ष चाललेला आहे. उदाहरणार्थ आता हे तिसरं मी वर्तमानपत्रातलं वाचून नथुरामांवरील नाटक पुन्हा सुरू व्हावे यासाठी काहींनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातला आणि नथुराम नाटक सुरू करा अशी मागणी पहिल्यांदा करणाऱ्या रसिकाला अन्य प्रेक्षकांनी मिठ्या मारून शाबासकी दिली. बोलणारे एकटे नाहीयेत, जे भाषण करत होते त्यांच्याबद्दल मी मगाशी बोललो आणि आपण सगळे हसलात, पण त्यांच्या भाषणाला प्रोत्साहन देणारे, त्यांना चेकाळवणारे समोर आहेत. आणि ते जे समोर आहेत त्यांची संख्या, त्यांचं धाडस
आणि त्यांची अभिव्यक्ती आणखीन आणखीन विकसित होतीये. आणि म्हणून आत्ताचा जो क्षण आहे तो मला असं वाटतं की ह्या वैचारिक भूमिकांच्या बद्दलची स्पष्टता निर्माण करणं आणि ती राष्ट्राच्या भाषेत त्यांना जर बोलून हवं असेल तर राष्ट्राच्या भाषेत निर्माण करणं, लोकशाहीच्या भाषेत ती हवी असेल तर लोकशाहीच्या भाषेत निर्माण करणं, ह्या प्रकारच्या वैचारिक संघर्षाचा हा क्षण आहे. आणि रोहित प्रकरण असेल किंवा JNU प्रकरण असेल किंवा अशी आणखीन अनेक प्रकरणं असतील गेल्या 1.5 वर्षातली तुम्ही यादी केली तर त्या सर्व घटना मालिकांची संगती या व्यापक वैचारिक संघर्षाच्या उजेडात जर आपण लावली तर नेमकं आपल्याला नागरिक म्हणून या विविधतापूर्ण देशातले वेगवेगळे विचार असलेले, वेगवेगळ्या कल्पना आणि संस्कृतीच्या बद्दलच्या अपेक्षा असलेले नागरिक म्हणून आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणत्या मतभेदांचा सामना करावा लागणार आहे, हे या घटनांमुळे लक्षात येईल. आता असे संघर्ष होऊ नयेत का? जरूर व्हावेत. माझं म्हणणं तर असं आहे की गेल्या 70-80 वर्ष इथल्या एका विचारधारेला कोपऱ्यात बसायला लागल्यामुळे जो दाबून राहिलेला राग आहे, जे दाबून राहिलेलं व्यर्थत्व आहे ते आता बाहेर येतं. आणि त्यामुळे असे संघर्ष होणार, पण त्या संघर्षांची दुहेरी तयारी असावी लागेल ही एक अट आहे. आणि दुसरी अट त्याच्यातली जी आहे ती अशी की हे सगळं करत असताना ज्याला आपण आपल्या कल्पनेतलं नागरिकांचं राष्ट्र असं म्हणतो आणि लोकशाही म्हणतो ती विकलांग होणार आहे का? ती जर विकलांग होणार नसेल आणि ती विकलांग न होण्याची काळजी आपण घेतली तर असं मला वाटतं की आपण एक समाज म्हणून या चर्चेच्या आणि विचारांच्या संघर्षातून सुद्धा पुढे जाऊ शकतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं आणि हल्ली हे औपचारिकता म्हणून नाही म्हटलं, शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपले आभार.